नमस्कार, निसर्गप्रेमी आणि पुष्पप्रेमी. माझं नाव चेतन प्रकाश सुरळकर, गार्डन सुपरवायझर. हा शो अरेंज 46वा फ्लावर शो अरेंज केला PWD नागपूरने. सदरील पुष्प प्रदर्शनामध्ये विविध प्रकारची फुले जसे की गुलाब फुले, ॲन्युअल फुले, तसेच सीजनल्स, नॉन सीजनल्स, तसेच रांगोळी या प्रकारामध्ये विविध 50 स्पर्धकांनी विविध 900 एंट्र्या घेतलेल्या आहेत. आणि या किती विभाग केलेले आणि कशा प्रकारची फुले प्रदर्शनात ठेवण्यात आलेली? जवळपास 8 गटांमध्ये 900 एंट्र्या आलेल्या आहेत आणि विविध प्रकारचे 700 फुला ठेवलेल्या आहेत. गुलाबामध्ये किती प्रकार आहेत? गुलाबामध्ये जवळपास 400 फुलं आलेले आहेत. किती प्रकारचे गुलाब आहे त्यामध्ये? ते नाही वाचले. इतर मध्ये अँटीरिनमे, ग्लॅडिओलस हे कंदवर्गीय फुले आहेत. त्याच्यानंतर प्रदर्शन भरण्याचा मागचा उद्देश काय? नागरिकांना हा प्रदर्शनामध्ये भाग घेऊन त्यांचे स्किल दाखवून इथं प्रदर्शित करण्याचा हे मिळतं, तर स्कोप आहे. तसाच एक मिनिट थांबा. सदरील पुष्प प्रदर्शनामध्ये एकाच छताखाली तुम्हाला गुलाबाचे विविध प्रकार जसे की पिंक गुलाब, ऑरेंज, सॅफ्रॉन कलर, तसेच ब्लू गुलाब, सगळे गुलाब, तसेच सीजनल्स मध्ये झेंडू, ॲस्टर, डायंथस, अजून स्टॉक, असे वेगवेगळ्या प्रकारचे फ्लावर्स तुम्हाला एकाच छताखाली नागरिकांना इथं बघायला मिळतील. त्यासाठी हे पुष्प प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे. काय नाव? माझं नाव चेतन सुरळकर, उद्यान पर्यवेक्षक. मला इथे बघून खूपच आनंद मिळाला. हे जे काही फुलं आहेत हे खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं बघायला मिळाली मला आज. हे प्रदर्शन खूपच सुंदर आहे. इथे मी झेंडूचे फुलं बघितले, गुलाबाचे फुलं बघितले, शेवंतीचे बघितले, काही कमळाचे काही हे बघितले, वेगवेगळ्या प्रजातीची फुलं बघितले आणि मला हे बघून खूपच छान वाटलं. आणि असं प्रदर्शन दरवर्षीच सगळ्यांनीच आवर्जून आलं पाहिजे बघायला, एवढं मी सांगू इच्छिते. प्रदर्शन बघण्यासाठी याला कसा अनुभव? फुलं वेगवेगळे प्रकारचे एक ठिकाणी दिसतात, त्यामुळे आपल्याला अनेक जे वेगवेगळे फुलं असतात आपल्या निसर्गरम्यामध्ये दिलेली असतात निसर्गाने, ते सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारची फुलं माहित नाहीत ना आपल्या सगळ्यांना समाजामध्ये वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये. तर त्या फुलातून आपल्याला कसे निसर्गाने अनेक कसे आपल्याला म्हणजे सुंदरता दिलेली निसर्गाने, त्याबद्दल हे प्रदर्शन ठेवल्यामुळे वेगवेगळे फुलं आपल्याला दिसतात. पूर्वी आपण जे बघतो पहिले झेंडू वगैरे आहे, गुलाब आहे, गुलाबामध्ये व्हाईट, लाल असे 1-2 प्रकार आहेत आणि बाकी जास्वंदी हे आपण जनरल पाहतो. पण इथं जे प्रदर्शनामध्ये जे ठेवलेले आहेत अनेक प्रकारचे फुलं हे आपल्याला कधीही न पाहण्यात आलेले आहेत. त्यामुळे हे प्रदर्शन एक प्रकारे चांगल्या प्रकारे आहे आणि सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा. पुष्प प्रदर्शन हे दरवर्षी चांगल्या प्रकारे भरलं जातं संभाजीनगरमध्ये. ते पूर्वनीच आहे पाहण्यासाठी एकदम, आणि 2 वर्षापासून प्रतिसाद चांगला मिळतो इथे. फक्त हे जे पुष्प प्रदर्शन जे होतं समाज शासनाचं, त्यांनी जर चौकात जर ठेवले तर जसं सिमला वगैरे आहेत नेचर हिरवे ग्रीन सिटी, त्या टाईपचं हे होऊ शकतं संभाजीनगरमध्ये. फक्त काय लोकांच्या बाहेर जाऊन घेऊन जाणं हे नसतं, वेळ नसतो. तो जर वेळ लोकांना चौकात, सोसायट्यामध्ये किंवा कॉलनीमध्ये जर दिला आपण, तर लोक घेऊन घरात लावू शकतात, गच्चे ठेवू शकतात. त्याच्यामुळे पुष्पबद्दल चांगला प्रतिसाद भेटू शकतो आणि संभाजीनगर आपलं एक चांगलं शहर होऊ शकतो, ग्रीन सिटी. कोणत्या प्रकारचे आपण यामध्ये गुलाबाचे बघितले, नंतर शोभवंतीचे फुलं बघितले आपण, नंतर प्रत्येकाच्या वेगळ्या व्हरायटी ज्या आहेत, जाती आहेत, उपजाती आहेत, त्या सगळ्या आपण बघितल्या याच्यात. काय नाव? चंद्रशेखर सिद्धेश्वर चव्हाण.